कुंडली जुळत नाही, हे लग्न टिकणार नाही, असं बऱ्याच वेळा बोललं जातं. पण सावित्रीने सत्यवान एका वर्षात मरणार हे माहिती असून सुद्धा तिने त्याचीच निवड का केली? आपल्याला अनेक वेळा सांगितलं जातं की तुमचं कुंडलीतून काही जमणार नाही, हे नातं फार काळ काही टिकणार नाही. मग अशा गोष्टी प्रेमावर आणि भविष्यावर शंका घ्यायला लावतात. पण मग काय करायचं? हार मानायची की अजून ठाम राहायचं? सावित्रीने काय केलं ते सांगतो, नक्की ऐका. सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूबद्दल नारदांनी आधीच सांगितलं होतं. त्यामुळे वडिलांचाही तिच्या लग्नाला नकार होता. परंतु सावित्रीने सत्यवानाशीच विवाह केला, कारण तिचा भविष्यवाणीपेक्षा कदाचित प्रेमावर जास्त विश्वास होता. आपल्याही प्रेमात असंच काहीसं घडतं ना, की कोणीतरी अगदी योग्य वाटतं, पण समाज आणि परंपरा प्रश्न विचारायला लागतात. पण शेवटी निवड आपलीच असते. भीतीपुढे झुकायचं की प्रेमासाठी धाडस करायचं? आणि अखेर जेव्हा सत्यवानाचा काळ आला आणि तो कोसळला, त्या क्षणी सुद्धा सावित्रीने हार मानली नाही. ती निर्धाराने यमाच्या मागे चालत गेली आणि तोवर थांबली नाही जोपर्यंत सत्यवानाला परत मिळवलं नाही. आज आपल्या नात्यातही यम येतो. गैरसमज, अंतर, समाजाचा दबाव आणि त्या आवाजांचा गोंधळ, जे म्हणतात हे टिकणार नाही. पण लक्षात ठेव, खरं प्रेम फक्त कुंडलीवर अवलंबून नसतं, ते संघर्षातून घडतं. आणि जेव्हा कोणीतरी असं बोलेल की तुझं प्रेम टिकणार नाही, भविष्यात तुमचं काही जमणार नाही, तेव्हा ठामपणे त्यांना सांगा की सावित्रीच्या प्रेमापुढे यमालाही नमावं लागलं होतं.